नमस्कार. जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज आपल्या पॉडकास्ट स्टुडिओचा पहिला एपिसोड. त्या एपिसोडमध्ये आम्ही एक असे अनोखे व्यक्तिमत्व आणले की जे कोणी गणपती भक्त असतील, दगडूशेठ गणपती भक्त असतील, त्यांनी त्या मंदिरात त्यांना अवश्य पाहिलं असेल. सुनील आप्पा कुलकर्णी, त्यांना आपण गुरुजी असं म्हणतो. गुरुजी, जय गणेश. जय गणेश, जय गणेश. तर आम्ही तुमच्याकडनं बरंच काही जाणू इच्छितोय. तर आम्हाला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही तुमच्याबद्दल 2 शब्द सांगा. मी या ठिकाणी दगडूशेठच्या मंदिरामध्ये 17 वर्ष गुरुजी या पदावर सेवा केलेली आहे. माझ्या स्वतःबद्दलच जर अनुभव म्हटलं तर मूर्ती आपल्या मनामध्ये जी इच्छा असेल ती इच्छा आकांक्षा पूर्ण करणारी आहे. आपण जर आपल्या मनामध्ये ठरवलंय की बाप्पांच्या डोळ्याकडे आपण 1-2 मिनिटं डोळे उघडून पाहू शकू तर शक्य होत नाही. कारण बाप्पांची ताकद जी आहे ही ताकद फार मोठी आहे, फार विशाल आहे. आणि आपण जर 1 शून्य जरी त्यांना मागितलं तरी कोट्यावधी देण्याची त्यांची ताकद आहे. क्या बात. अशा असणारे बाप्पा आणि असा त्यांचा माझा 17 वर्षाचा पूर्ण आणि फार मोठा अनुभव आहे. मी स्वतः दगडूशेठच्या मंदिरामध्ये 14 एप्रिल 2005 जॉईन झालेलो आहे. जॉईन झाल्यापासून 22 एप्रिल 2022 पर्यंत 17 वर्षाचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये बाप्पांनी कुठल्याही प्रकारचे कमकुसरपणा मला होऊ दिलेले नाहीये. क्या बात. माझ्या मनामध्ये ज्या इच्छा होत्या, ज्या माझ्या मनामध्ये मला कधीच होणार नाही, हे सुद्धा बाप्पांनी माझं सहजासहजी शक्य करून दिलेलं आहे. बरोबर. आता आम्हाला तुम्ही जे म्हटले की तुम्ही 2005 ला तुमची नेमणूक झाली, तर त्या ठिकाणी ट्रस्टमध्ये, दगडूशेठ गणपती ट्रस्टमध्ये नेमणुकीची काय पद्धत आहे, किंवा काही परीक्षा असते, किंवा तुम्ही कुणी रेफरन्सनी तुम्ही तिथे जॉईन झाला, तर कसा अनुभव आहे? तर मी ज्यावेळेस दगडूशेठला आलो होतो तर त्यावेळेस माझा रेफरन्स होता. आमचे जे धाकटे बंधू होते ते सकळ ऑफिसमध्ये कामाला होते आणि सकळ ऑफिस आणि दगडूशेठ यांचे जे माध्यम आहे हे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यावेळेस श्रीमान तात्यासाहेब गोडशे हे अध्यक्ष होते, मामासाहेब रासने हे उपाध्यक्ष होते आणि आप्पासाहेब सूर्यवंशी हे त्या ठिकाणी कोषाध्यक्ष होते. मी मंदिरामध्ये गेल्यानंतर मी ऑफिसमध्ये गेलो. मग मला मामासाहेबांनी विचारलं की तुम्हाला काय येते. तर मी अतिशय खेडेगावामधून आलो होतो, पण मी मामांना सांगितलं, मामा माझी गणपती बाप्पावर श्रद्धा आहे, मला अथर्व शीर्ष येते, मला पूजा चांगली करता येते आणि माझ्याकडून जेवढा जास्तीत जास्त पूजा करण्याचा आणि बाप्पांना आनंद देण्याचा, त्यांचा आनंद लुटण्याचा जो प्रयत्न आहे, मी वारंवार प्रयत्न करीत राहील. अशी तुमची नेमणूक झाली. अशी माझी नेमणूक झालेली आहे. तर आम्हाला असं जाणून घ्यायचंय की त्या ठिकाणी म्हणजे नवसाला पावणारा गणपती हो प्रसिद्ध आहे पुण्यात. हो हो. तर एखादा अनुभव नवसाचा तुमचा वैयक्तिक किंवा एखाद्या भक्ताचा की जो तुम्हाला कायम लक्षात राहून गेला. आपल्या बाप्पाचं स्वरूप असं आहे किंवा बाप्पाची ताकद अशी आहे. यापूर्वी मी 1दा 2दा 3दा माझ्या मनामध्ये ज्या इच्छा होत्या आणि त्या इच्छा बाप्पाने माझ्या नकळत पूर्ण केलेल्या आहेत. एकदा तर मी गाडीहून पडलेलो होतो. गाडीहून पडल्यानंतर माझ्या बरगडीला मार लागलेला आहे, माझा खांदा मोडलेला आहे. शेवटच्या क्षणाला सुद्धा मी फक्त माझ्या डोळ्यापर्यंत बाप्पांना ठेवलं, बाप्पा मी जर तुमची मनोभावे सेवा केली असेल तर या संकटातून तुम्ही आम्हाला वाचवताल. त्या ठिकाणी बाप्पाने मला संकटातून वाचवलेलं आहे. वा, क्या बात. आम्हाला तुमच्याकडनं दगडूशेठ गणपतीची स्थापना किंवा त्यांचा इतिहास आम्हाला थोडासा जाणून घ्यायचा आहे तुमच्याकडनं. श्रीमान दगडूशेठ हलवाई गणपती, तर दगडूशेठ नावाचे एक ग्रस्त होते. त्यांच्या पत्नीचं नाव लक्ष्मीबाई होतं आणि त्यांना एक मुलगा होता. तर मुलगा साधारण 20 ते 22 वर्षाचा असताना तो काळाला आवडला आणि काल बाह्य झाला, म्हणजे तो मुलगा वारला. त्यावेळेस दगडूशेठ आणि त्यांच्या पत्नी हे दोघं उदास झाले. उदास झाल्यानंतर माधवनाथ हे नावाचे त्यांचे गुरु होते. मग त्या गुरुकडे हे दोघं जण सपत्नीक गेले आणि गुरूंना त्यांनी विनंती केली, गुरु महाराज माझा काळ चांगला आहे, मी श्रीमंत आहे, परमेश्वरने मला सगळं दिलेलं आहे, पण मला एक मुलगा असताना तो मुलगा माझ्यापासून त्यांनी हिरावून नेलेला आहे, तर मी आता काय करू.
मग माधवनाथ हे सद्गुरू होते, परमेश्वराच्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. मग माधवनाथ महाराजांनी सांगितलं की दगडूशेठ, तुम्ही अतिशय श्रीमंत आहात, तुम्ही आता दुसरं लग्न करण्याची तुमची वेळ राहिलेली नाही आहे. बरोबर. जोपर्यंत एक मुलगा आहे, तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत मुलगा तुमचं संगोपन करील किंवा तुमचा मुलगा नाव चालवेल. पण तुम्ही एक गणपतीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करा, गणपतीला तुम्ही आव्हान करा आणि गणपतीची सेवा करा. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत तुमचं नाव अजर अमर राहील. क्या बात. म्हणून या ठिकाणी दगडूशेठ, तात्यासाहेब आणि लोकमान्य टिळक या तिघांनी प्रथमतः गणपती बाप्पांची बसवण्याची सेवा केली. मग गणपती का बसवावा, तर समाज हा एक वाटावा, समाजामध्ये विचाराची देवाणघेवाण व्हावी म्हणून त्या ठिकाणी गणपती बसवायचा. मग त्यावेळेस परिस्थिती सर्वसाधारण होते. मग थोडीफार वर्गणी करायची, जागा थोडी होती, मग त्या थोड्या जाग्यामध्ये थोडी वर्गणी करून साध्या पद्धतीमध्ये प्रत्येक वर्षी ते उत्साह करीत गेले. पण दगडूशेठची कृपा वाढली. कृपा वाढल्यामुळे आज जर त्या मंदिराचं स्वरूप पाहिलं आपण तर कमीत कमी 3 लाख रुपये रोजचं उत्पन्न आहे त्या ठिकाणी. आणि त्या उत्पन्नावर आपले जे ट्रस्टी आहेत ते ट्रस्टीसुद्धा एवढे सुंदर कार्य करतात. प्रत्येक माणसाला जे हवं आहे, शाळेच्या बाबतीत जर विचार केला तर त्या ठिकाणी स्कूल आहे, शाळेच्या मुलांना जे हवं आहे ते मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळते. जे आजारी आहेत, ज्याची परिस्थिती खरंच करण्यासारखी नाही आहे, ज्याला कॅन्सर झालेलं आहे त्याचं ऑपरेशन फ्री ऑफ चार्ज करून देतात. ज्याचे हातपाय तुटलेले आहेत त्याला फ्री ऑफ चार्ज करून देतात. ज्याचे डोळ्याचं ऑपरेशन करून देतात. आणि प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींची पालखी, तुकाराम महाराजांची पालखी आपल्या पुण्यामध्ये 2 दिवस मुक्कामासाठी असते. मग त्या पालखीसाठी दगडूशेठच्या मार्फत 6 ॲम्ब्युलन्स आणि त्यांच्याबरोबर असणारे डॉक्टर, त्यांच्याबरोबर असणारे मेडिकल, हे फ्री ऑफ चार्ज सेवा आहे दगडूशेठतर्फे आहे. त्यानंतर प्रत्येक वर्षी सासवडला दगडूशेठतर्फे पंगत असते. लाखो भाविक आहेत, लाखो वारकरी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान होतं की एकही भक्त त्या ठिकाणी उपवाशी राहत नाही. एवढं मोठं श्रेय जे भक्त त्या ठिकाणी. आणि विशेष म्हणजे त्या मंदिरामध्ये कुठंही बोर्ड लिहिलेले नाही की कृपया प्रत्येक भक्तांनी पेटीमध्ये दान टाका. न मागता प्रत्येक भक्त येतो, देवाच्या पायाशी नतमस्तक होतो आणि आपल्या खिशामध्ये जे येईल, जे आपली श्रद्धा असेल त्या श्रद्धेने त्या दानपेटीमध्ये टाकतात. दगडूशेठच्या मंदिरामध्ये अभिषेक होतात. कमीत कमी 180 ते 200 अभिषेक रोज होतात. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फसवणूक नाही आहे. सकाळी 6ला अभिषेक चालू होतात. त्या ठिकाणी गुरुजी आल्यानंतर प्रामाणिकपणे गणपती अथर्व शीर्षाचा अभिषेक होतं. प्रत्येक भक्तांना आपण त्या ठिकाणी एक झाडाचं रोप देतो, प्रत्येक भक्तांना वस्त्र देतो. झाडे लावा, झाडे जगवा, ही एक आपल्या दगडूशेठच्या माध्यमामधून ट्रस्टने मोठा कारभार हातामध्ये घेतलेला आहे. दगडूशेठच्या प्रसादाचं वस्त्र दिलं जातं, प्रसाद म्हणून एक फळ दिलं जातं आणि नारळ दिला जातो. या प्रकारे रोजची त्या ठिकाणी सेवा आहे. मग काही भक्त येतात की बाप्पांनी आम्हाला भरपूर दिलेलं आहे, लाखो रुपये, आम्हाला तुमची पावती नको आहे, आम्हाला तुमचा नारळ नको, खिशामधून काढणार आणि दानपेटीमध्ये टाकणार. कुठल्या प्रकारचं आमचं नाव नको, आमचं गोष्ट नको, काही नको. काही लोक येतात, गळ्यात एखादी सोन्याची वस्तू आहे, हातामध्ये अंगुठी आहे. काही महिला येतात, हातामध्ये अंगुठी आहे, कानातला आहे, सहजासहजी काढतात आणि बाप्पांना त्या ठिकाणी दान देतात. त्यांना कुठल्या प्रकारची पावती लागत नाही आहे, कुठल्या प्रकारचं काही लागत नाही. आणि पुण्यामध्ये 2-3 भक्त असे मोठे आहेत, प्रत्येक वर्षी 1 किलो सोनं दान देणारे आहेत. क्या बात. हो, राजू शेठ सांकला म्हणून आपल्या पुण्यामध्ये आहेत. अतिशय गणपतीचे थोर भक्त आहेत. आपल्या बाप्पासाठी 4 किलो सोन्याचं त्यांनी सवळं बनवलेलं आहे आणि ते सवळं त्यांनी दिलेलं आहे. एवढी त्यांचं दानशूर आहेत. ते आपले व्यंकटेश्वर म्हणून आहेत. प्रत्येक वर्षी 1 किलो सोनं. मग यावर्षी बाप्पांना हार देणार, 1 वर्ष कान देणार, 1 वर्ष पादुका देणार. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत त्या गोष्टी न मागता देणारे भाविक भक्त आपल्या मंदिरामध्ये भरपूर येतात. येणार, 2 मिनटं बसणार, बाप्पांचं दर्शन घेणार, त्यांचं मन हे अतिशय तृप्त होतं.
तिथला जो सेवक वर्ग आहे अतिशय सुजान पद्धतीप्रमाणे सेवा करतो. कुठल्याही भक्ताला धावपळ नाही, कुणावर चिडचिडी नाही. आल्यानंतर शांतपैकी दर्शन घ्या. दर्शन घेतल्यानंतर 5 मिनिटं पाठीमागे गाभारा आहे, या गाभारामध्ये बसा. बसल्यानंतर तुम्हाला जे नवस बोलायचं असेल तो नवस बोला. तुम्हाला अभिषेक करायचा असेल तरी खरे आपलं काउंटर आहे, काउंटरला पावती करा. तुम्ही एखादं वाहन आणलेलं आहे, वाहन पूजा तुमची त्या ठिकाणी करून दिली जाते. आपल्या मंदिरामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये 6 वेळा गणेश याग होतो. एका महिन्यामध्ये 4 मंगळवार असतात. संकष्टी चतुर्थी असते आणि विनायकी चतुर्थी असते. एका महिन्यात 6 वेळा गणेश याग होतो. मग गणेश यागाच्या ठिकाणी एका गणेश यागाला साधारण 4 ते 5 तास लागतात. 6-7 गुरुजी असतात. अतिशय सुंदरपैकी पूजा करतात, अतिशय सुंदरपैकी मंत्रमुग्ध वातावरण त्या ठिकाणी करतात. बाप्पांची आरती होती. बाप्पांना रोजची रोज सोहळं घालण्यात येतं. काही भक्तांची इच्छा असते की आमचा ड्रेस देवाला घालायचा आहे, परंतु आता वेटिंग आहे त्या ठिकाणी. मग आम्ही प्रत्येक भक्तांनी दिलेलं सोहळं आहे, प्रत्येक ड्रेस आहे की आम्ही प्रत्येक ठिकाणी काउंटरला नाव नोंद करून घेणार, त्याचं नाव घेणार, त्याचा फोन नंबर लिहून घेणार आणि ज्या दिवशी ज्या भक्तांचा ड्रेस बाप्पांना घातलेला आहे त्या भक्तांना आम्ही बोलून घेणार, त्यांना फोन करणार की तुम्ही दिलेलं सोहळं, तुम्ही दिलेला ड्रेस आज भक्तांना घातलेला आहे. बाप्पा त्या ठिकाणी भक्त येतात, बाप्पांना डोळे भरून पाहतात, बाप्पांचा फोटो काढून घेतात, अभिषेक करतात, नारळ घेतात आणि त्यांच्या मनामध्ये शांती या ठिकाणी अतिशय व्यवस्थित होते. तुम्ही एवढं भरभरून सांगताय, मला असं 2 मिनिटंही नजर हटूशी वाटत नाही. इतकं म्हणजे ऐकायला छान वाटते. कारण की माझा वैयक्तिक दगडूशेठ गणपतीबद्दलचा जो नवस केला होता तो पूर्ण झाला. म्हणजे माझा वैयक्तिक छान अनुभव आहे. ठीक आहे, ते आता मी सांगत नाही. या ठिकाणी दगडूशेठची जी मूर्ती आहे आणि आपले जे ट्रस्टी आहेत किंवा त्या चौकामधील प्रत्येक व्यक्ती हे मंदिर आपलंच आहे, हे मंदिर हे बाप्पा आपलेच आहेत याप्रमाणे वागतात. कितीही लांबून जरी भक्त आले, कुठल्याही भक्ताला आरे रावीची भाषा नाही. उन्हाळा असेल, संकष्टी चतुर्थी असेल, रात्री 2 वाजेपर्यंत मंदिर उघडे ठेवतात. मग दिवसभर भक्तांना त्रास होणे म्हणून फॅन ठेवणार, थंड पाण्याची व्यवस्था त्यांची पिण्यासाठी करणार, त्यांना सरबत करणार. मग त्या ठिकाणी गणेश याग होतो. मग त्या यागाच्या ठिकाणी काय भक्त येणारे असतात, काय भक्त बसणारे असतात, ते शांतपैकी ऐकणार. कुठल्याही प्रकारचा भक्तांना त्रास होऊ नये असे सगळे चौकातले आणि ट्रस्टी हे त्याची काळजी करतात. तर आता आम्हाला असं तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की तुमच्या आयुष्यात असं कुठलं पुस्तक जे तुम्ही वाचलं आणि त्यामुळे तुमचा समाजाकडे बघण्याचा किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आता पुस्तक जर आपण म्हटलं तर आपण त्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणतो. गणपती अथर्व शीर्षाचे श्लोक म्हणलं तर फक्त 10 आहे, परंतु त्याच्यामध्ये 4 वेद हे सामावलेले आहेत. आपण मनोभावे गणपती अथर्व शीर्षाचं 1 आवर्तन जरी केलं आणि बाप्पांचं स्वरूप आपण आपल्या मनामध्ये जर साठवलं तर त्या ठिकाणी आपल्या मनामधील जी असणारी उदासीनता आहे, उद्विग्नता आहे, हे आपोआप नाहीशी होती. आपल्या मनात एक प्रकारची स्फूर्ती येते, एक प्रकारचा आनंद आपला द्विगुणित होतो आणि बाप्पा हे आपलं सर्वस्वच आहे. या बाप्पांच्या कृपेमुळे आपलं सगळं चाललेलं आहे. मी माझ्या घरामध्ये रिद्धिसिद्धी सहित लक्ष लाभासह गणपती बाप्पांचा एक छान फोटो लावलेला आहे. संध्याकाळी आम्ही त्याच्यावर एक नाईट लॅम्प लावतो. झोपेतून जरी आपण बाथरूमला जरी जागा झालो तरी बाप्पांचं दर्शन घेतल्याशिवाय माझ्या घरातली प्रत्येक व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी घराच्या बाहेर पडत नाही. गणेश हे आमचं खरंच दैवत आहे आणि त्या गणेशामुळं माझंच नाही पण अखिल पूर्ण जगताचं कल्याण त्यांनी केलेलं आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आपल्या पुण्यातच नाहीये, परंतु आपली दगडूशेठची जी मूर्ती आहे हे लंडन पर्यंत गेलेली आहे. त्या ठिकाणी सुद्धा तिथं भाविकांनी अतिशय सुंदर मंदिर बांधलेलं आहे. आणि आपल्या पुण्यामध्ये जे होतंय, जशी मूर्ती आहे, जशी मूर्तीची आरतीची वेळ, नैवेद्याची वेळ, वाहन पूजेची वेळ, अभिषेकाची वेळ, याप्रमाणे सगळे व्यवस्थित करून परप्रांतामध्ये आपल्या दगडूशेठची ख्याती झालेली आहे. क्या बात आहे, क्या बात. आता मला एक थोडासा असा प्रश्न विचारायचा, आउट ऑफ ट्रॅक आहे, की
दरवर्षी 10 दिवसाचा उत्सव, गणपती उत्सव असतो. तर सरकार किंवा प्रशासन त्याची जी मिरवणूक आहे किंवा ते उत्सव आहे त्याच वेळेस का टायमिंगचं बंधन की 10 वाजेपर्यंतच साऊंड ठेवा, 11 वाजेपर्यंतच ठेवा? मग सरकार किंवा प्रशासनाला तुम्ही असं काही आव्हान करू इच्छिता का की 24 तास ते 10 दिवस का नाही भक्तांसाठी उघडं ठेवायचं? किंवा साऊंड म्हणा किंवा दर्शनाचे पास म्हणा किंवा दर्शन सेवा जी काय आहे ती 24 तास का ना राहावी, ते 10 दिवस फक्त? परिस्थिती अशी आहे, एक तर प्रॉपर आपल्या पुण्याचा विचार केला हो. तर आपल्याकडे एक तर गर्दीचे ठिकाण आहे. दगडूशेठची मूर्ती आणि दगडूशेठचं मंदिर जे आहे हे आहे बुधवार पेठेत. अच्छा, समोर कॉर्पोरेशन आहे, बरोबर, पाठीमागं मंडई आहे, त्याच्यामुळे गर्दीचं प्रमाण जास्त आहे. अगदी. आणि प्रत्येकच लोक भक्त जरी असले तरी कुणाच्या घरामध्ये आजारी पेशंट असतं, अच्छा, कुणाकडे एखाद्या छोट्या बाळाला जन्म दिलेला असतो, मग तो गोंधळ हे असं नको वाटतं. म्हणून की 10 वाजेपर्यंत तुम्ही वाजवा, 10 नंतर बंधन करा. पण जोपर्यंत आपले अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे होते हो. त्यांना एक वेळ त्यांचा प्रसंग असा आला की आज तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे 10च्या पेक्षा बाहेर रोडला काढू नका, वाजू नका. त्यावेळेस तात्यासाहेबांनी विलासराव देशमुख त्यावेळेस मुख्यमंत्री होते, विलासरावांना फोन केला क्या हे दगडूशेठ माझेच नाही येत, सगळे भक्त आहेत, सगळे भक्त या ठिकाणी रोडवर थांबलेले आहेत आणि तुम्ही मुख्यमंत्री आहात. बरोबर. मग या ठिकाणी या जगामध्ये जो माणूस मुख्य पदावर मोठ्या हुद्द्यावर जातो त्या ठिकाणी परमेश्वराचा अंश असतो त्याच्यामध्ये. अगदी खरं. मग हे विलासराव तुम्ही आज मुख्यमंत्री आहात, महाराष्ट्र राज्याचा तुम्ही सगळा कारभार करताय, बरोबर. तुम्ही स्वतः इथं या आणि आमच्या दगडूशेठची जी मूर्ती आहे ही मिरवणूक काढण्याकरता पोलिसांची जी फौज आहे ही व्यवस्थित द्या, पोलिसांची जाळी तयार करा आणि आमच्या बाप्पांचं सकाळी 6 वाजेपर्यंत होणारं विसर्जन याच्यासाठी तुम्ही स्वतः मदत करा. तात्यासाहेबांचा फोन गेल्याबरोबर विलासरावांनी या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या पाठवून दिल्या आणि अतिशय आनंदामध्ये राजा रोमामध्ये वाजत गाजत आपल्या बाप्पांची मिरवणूक रात्रभर होऊन सकाळी 6 वाजता मिरवणूक करून बाप्पा त्या ठिकाणी परत येण्याकरता विराजमान झाले. क्या बात आहे, छान. ही माहिती आम्हाला पहिल्यांदाच कळाली आहे तुमच्याकडनं. आम्हाला असं जाणून घ्यायचं किंवा आमच्या प्रेक्षकांना असं जाणून घ्यायचंय की बाप्पांच्या दरबारात सर्व जाती धर्माची लोक येऊ शकतात का आणि बाप्पा सर्व धर्मियांना पावतो का? परिस्थिती अशी आहे, ज्यावेळेस एकनाथ महाराज होते आणि एकनाथ महाराजांनी हरिपाठामध्ये सुंदर असं वर्णन केलेलं आहे, नर अथवा नारी होका दुराचारी मुखे गाता हरी पवित्र तो. नर असो नारी असो, जात नाहीये, धर्म नाहीये, हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, ख्रिश्चन असू द्या, ब्राह्मण असू द्या, शूद्र असू द्या, वैश्य असू द्या, कोणतीही जात या ठिकाणी परमेश्वराच्या ठिकाणी जाती म्हणलं तर फक्त 2 आहेत, एक जात स्त्री आणि एक जात पुरुष, याच्यापेक्षा नाही. आणि दगडूशेठच्या मंदिरामध्ये असं काहीच नाही. आता तरी गर्दीचं प्रमाण जरा जास्त आहे म्हणून महिलांची रांग वेगळी आहे आणि पुरुषांची रांग वेगळी. याच्या अगोदर सगळे एकाच रांगेत होते आणि कुणालाही कधीही जात विचारलेली नाही. कोणत्याही जातीचा न घडो मत्सर, विश्वेश्वर समर्थ पूजनाशी. प्रत्येकजण या, भगवंताचं दर्शन घ्या, तुमच्या मनामध्ये जे ज्या इच्छा असतील त्या इच्छा मागा आणि त्या इच्छाचं समर्पण करण्याकरता बाप्पा त्या ठिकाणी बसलेले आहे. आमचा एक असा प्रश्न आहे की जे माजी सैनिक किंवा जे सैनिक आहेत देशासाठी बॉर्डरवरती लढतात, शहीद होतात, हो, तर त्यांच्यासाठी आपल्या ट्रस्टतर्फे काही कार्यक्रम, काही उपक्रम किंवा त्यांच्या कुटुंबांना काही आपल्या ट्रस्टतर्फे मदत म्हणा किंवा काही असं झालंय का आतापर्यंत? आपलं ट्रस्ट एवढं मोठं आहे बरं आणि पैशानेच मोठं नाहीये तर ते मनाने सुद्धा मोठं आहे. आपल्याकडे बुधवार पेठेमध्ये वेश्या व्यवसाय करतात, बरोबर. मग त्या वेश्यांची जी मुलं आहेत त्या मुलांनी तात्यांनी त्याच वेळेस डोकं चालवले की हे वेश्यांची मुलं आहेत, यांचं शिक्षण कसं व्हायचंय, त्यांना जर संस्कार चांगले मिळाले नाही तर उद्या होणारी पिढी या ठिकाणी वावटल. म्हणून कोंडव्याच्या ठिकाणी आपण मोठा एक आश्रम बांधलेला आहे. बरं. आणि त्या आश्रमामध्ये वृद्ध आहेत, ज्याला कुणीच नाही त्याला परमेश्वर आहे, ज्याचे मुलं
आउट ऑफ इंडिया आहेत, हो. अशा वृद्ध आहेत, त्यांना सुद्धा सांभाळणारं आपलं दगडूशेठचं ट्रस्ट आहे. वेश्या मुलांना सुद्धा शिक्षण भरपूर दिलेलं आहे. आपण त्या ठिकाणी कॅम्प्युटरची सोय केली आहे. कॅम्प्युटर प्रत्येकाला शिकवलं जातं त्या ठिकाणी. प्रत्येकाला खाण्यामध्ये कधीही दुजाभाव नाही आहे. नर अथवा नारी, तुम्ही कुठल्याही जातीचे असा, कुठल्याही धर्माचे असाव, तिथे एकदा हॉस्टेलमध्ये आलं, प्रत्येकाचं शिक्षण व्यवस्थित होणार, प्रत्येकाचं संगोपन व्यवस्थित होणार. प्रत्येक वृद्ध असतो त्यांना दवाखान्याची सोय आहे. आपल्या लिफ्ट फार मोठे केले त्यांनी. कितीतरी आजारी पेशंट असेल, लिफ्टमध्ये बसून त्याला घेतात. लिफ्टचं दार उघडल्याबरोबर आपल्या ॲम्ब्युलन्स लिफ्टच्या दारापर्यंत जाते. त्या ॲम्ब्युलन्समध्ये बसून घेणार त्याला, मग त्यांना ससूनमध्ये नेणार. आणि प्रत्येक वर्षी आपण दगडूशेठतर्फे ससूनला 1,00,000 रुपये देणगी देतो. ससून हॉस्पिटल जरी सरकारी असेल तरी दगडूशेठतर्फे आपण 1,00,000 रुपये त्यांना देतो. मग त्या 1,00,000 रुपये दिल्याच्या माध्यमामधून कुणी जर एखादा गरीब पेशंट असेल तरी आमचा ट्रस्टतर्फे आम्ही एक लेखी त्यांना लिहून देतो की दगडूशेठच्या माध्यमातून हे पेशंट आलेले आहेत, यांची परिस्थिती नाही आहे, यांचे हे ऑपरेशन करायचं आहे, तर ते ससूनमध्ये फ्री ऑफ चार्ज 1 रुपया न घेता त्या ठिकाणी ते आपली सेवा करून देतात. ससूनमध्ये या पूर्वीच्या काळामध्ये फक्त पेशंटची सोय होती. राहणं, चहा पाणी, खेड्यापाड्यामधून जर लोक आले तर त्यांना झोपायची सोय नव्हती, खायची सोय नव्हती. पण दगडूशेठच्या माध्यमामधून दगडूशेठनी एवढं मोठं किचन बनवून दिले. तिथं रोज 250 लिटर दूध त्या ठिकाणी जाते. पेशंट आणि पेशंट बरोबर असणारी व्यक्ती रोज सकाळी उठले की प्रत्येकाला 1-1 दुधाचा ग्लास जातात. त्यानंतर 9 वाजता नाश्ता जातो. त्यानंतर 1 वाजता जेवण जाते. संध्याकाळी 6 वाजता चहा जातो. चहाबरोबर बिस्किट जाते आणि संध्याकाळी 8 वाजता जेवण. एवढी अतिशय सुंदर आणि आपल्या घरच्याची आपण सेवा करणार नाही असे प्रत्येक भाविकाची, प्रत्येक पेशंटची दगडूशेठच्या माध्यमामधून अतिशय सुंदर आणि मधुर अशी सेवा केली जाते. म्हणजे मोठ्या प्रमाणात अन्नदानाचं काम आणि चालतं. अन्नदान तर मोठ्या प्रमाणातच होते. अन्नदानाचा विषयच नाही. आम्हाला तुम्ही एवढी भरपूर माहिती दिली आपल्या आवडत्या दगडूशेठ गणपती बाप्पाबद्दल, तर आमचे प्रेक्षक नक्कीच या माहितीचा किंवा त्यांना काही प्रश्न नवीन पडले असतील तर ते कमेंट्समध्ये नक्की तुम्ही सांगा. त्या प्रश्नाचे पण उत्तर आपण गुरुजींकडनं घेऊ. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही पत्रिका बघता हो, आणि किंवा कोणाला मूल होत नाही, हो, बरेच वर्ष मूल होत नाहीये, तर त्याचंही तुम्ही समाधानकारक त्यांना उपाययोजना सांगा. माझ्याकडे कसे माझा वडिलोपार्जित भिक्षुकी हा व्यवसाय आहे. बरं. 1932 सालापासून माझ्याकडे पंचांग आहे. बरं. मग एखादा माणूस आपल्याकडे येतो की बाबा गुरुजी माझ्या मुलाचं 32 वर्ष वय आहे, 33 वर्ष वय आहे, माझ्या मुलीचं 29 वर्ष वय आहे, लग्न का होत नाही. मग आपण त्यांची तारीख पाहतो, त्याची वेळ पाहतो, त्यानुसार त्यांची आपण कुंडली तयार करतो आणि त्यांच्या कुंडलीमध्ये जे जे प्रॉब्लेम्स असतात ते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात. सॉल्व्ह झाल्याबरोबर प्रत्येकाच्या मनामध्ये जी जी इच्छा आहे, ज्याला मूल होत नाही त्याचं मुलगा होऊन जाते, ज्याला वास्तू नसते त्याची वास्तू होऊन जाते. म्हणजे ज्याच्या मनामध्ये जी जी इच्छा आहे ते इच्छा पूर्ण करण्याचं काम दगडूशेठ बाप्पांच्या माध्यमातून, त्यांच्या आशीर्वादा म्हणून, त्यांचा आशीर्वादाचा हात आपल्या डोक्यावर आहे म्हणून आपण या गोष्टी सगळ्यांना करून देतो. म्हणजे मोठे मोठे डॉक्टर, मोठे मोठे हॉस्पिटल जेव्हा हात टेकतात की बाबा तुम्हाला आता मूल होणं शक्य नाही, किंवा आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पण निघालेली आहे, हो, पण जे टेस्ट ट्यूब बेबी वगैरे असतात त्यात आणि स्वतः जन्म देण्यात मुलाला त्यात बराच फरक आहे. तर तुम्ही ह्या डॉक्टरांच्या पुढं तू त्याचं समाधानकारक उत्तर देता? याच्याकरता एक तर बाप्पांचा आशीर्वाद पाहिजे. बरोबर. आपल्या समोर प्रश्न विचारायला आलेला माणूस हा कसा आहे हो, हा जाणून घेणं गरजेचं आहे. बरोबर. काही वेळेस गुरुजी किती खोल पाण्यात आहे, गुरुजींना ज्ञान किती आहे हे पाहण्याकरता काही लोक आलेले असतात. हो. मग त्यांच्या प्रश्नाचं उत्तर ही त्यांना समर्पक मिळत नाही. कारण कुठलीही गोष्ट आपण श्रद्धेने जर केली हो हो आणि त्या श्रद्धेचा फायदा होईलच अशी आपली इच्छाशक्ती आपण प्रबळ ठेवली तर बाप्पांच्या माध्यमामधून आपलं कल्याणच होतं. हा माझा स्वतःचा जिवंत अनुभव आहे. तर आता मला असं विचारायचं आहे की जरी पत्रिका बघून लग्न केलं तरी डिवॉर्सचं प्रमाण, घटस्फोटाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय.
म्हणजे 100 लग्न झाली तर त्यातली 50 ते 60 लग्न ही डिवॉर्स पर्यंत पोहोचतातच. याचं होण्याचं मूळ कारण एक आहे. तर एक तर आपल्या पुण्यामध्ये खेड्यापाड्यातून बराचसा समाज आलेला आहे. बरोबर. आणि मागच्या 10 वर्षात, मागच्या 15 वर्षात जर म्हणलं तर खेडोपाडी पाहणारे लोक नव्हते. प्रत्येक शेतकऱ्यामध्ये कष्ट करायचं होतं. बाळ जन्मले, मग ते किती वाजता जन्मले, त्याची वेळ आहे, ही वेळ प्रत्येकाला माहिती नव्हती. बरोबर. मग ते अंदाजे सांगणार किंवा सूर्य मध्यस्थानी होता, अंदाजे 12 वाजले असतील, अंदाजे 4 वाजले असतील. आणि पंचांग हे माध्यम असं आहे की 10 मिनिटं सुद्धा वेळ मागं पुढे घेऊन चालत नाही. अरे बा, तुम्ही जेवढी ॲक्युरेट वेळ देताल तेवढं तुमचं भविष्य त्या ठिकाणी खरं निघतं. कारण वेळ महत्वाची आहे. तुम्ही जशी वेळ द्याल आणि ज्या श्रद्धेने तुम्ही गुरुजीकडे याल त्या श्रद्धेने तुमचं काम होतं. आजची परिस्थिती आहे, तुम्ही प्रश्न विचारलाय डिवोर्स का होतात. तर मुलाच्या आणि मुलीच्या दोघांच्या वयामध्ये 2 वर्षापेक्षा जास्त जर अंतर असेल तर विचाराची देवाणघेवाण ही बदलली जाते. मागच्या 20 वर्षाच्या, 25 वर्षाच्या, 40 वर्षाच्या काळामध्ये विचार केला तर किमान नवरा बायकोच्या मध्ये 5 वर्ष 7 वर्ष अंतर राहायचं. अगदी बरोबर. कारण त्यावेळेचं युग हे वेगळं होतं. आज कॅम्प्युटर युग आहे, आधुनिक युग आहे. मुली शिकलेल्या आहेत, मुलं शिकलेली आहेत. दोघांच्या वयाच्या मध्ये 5 वर्ष 7 वर्ष 2 वर्ष 4 वर्ष जर विचाराची देवाणघेवाण व्यवस्थित झाली नाही तर आज मुली शिकलेल्या आहेत, मुलं पण शिकलेली आहेत. मग ते विचार करतात तुमच्या बांधिलकी राहण्यात अमेरिका नाही आहे. दोघाला एकमेकाला समजून घ्यायचं असेल तर एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण ही व्यवस्थितच करायला पाहिजे. कारण स्त्री आहे, स्त्रीला सुद्धा अधिकार आहे, स्त्रीला सुद्धा हक्क आहे. ते जर आज पुरुषाच्या बाईला बाईतून 8 तास बाहेर काम करते आणि आपण जर घरी येऊन आशा धरली किंवा माझी बायको आज घरी येईल, आल्यानंतर भांडे तिनेच घासायचे, झाडून तिनेच घासायचं, स्वयंपाक तिनेच करायचा, जेवायला तिनेच वाढायचं, मग तिच्यामध्ये सुद्धा माणूस आहे. आपण जसं बाहेर गेल्यावर दमतो तसं ती सुद्धा महिला दमते. अगदी खरं. मग तिने तरी कष्ट किती करावं. मग हा जर आपण एकमेकाचा विचार केला आणि एकमेकाला समजून घेतलं तर डिवोर्सचं प्रमाण अजूनही यापेक्षा अतिशय कमी होईल. डिवोर्स होण्याचं कारण म्हणजे विचाराची देवाणघेवाण व्यवस्थित न झाल्यामुळे. कारण की आता असं झालंय की मुलगी खूप शिकते, मुलगाही खूप शिकतोय, खूप पगार पण आहेत त्यांना. मग ते हे पत्रिका वगैरे ह्याच्यामध्ये विश्वास ठेवत नाही. आणि प्रेमविवाह म्हणा किंवा अरेंज मॅरेज जरी असेल तर त्यांचं म्हणणं असं असतं की आम्हाला काय पत्रिका वगैरे बघायची नाही, डायरेक्ट लग्न करून टाकू. तर हे कितपत योग्य आहे, कितपत अयोग्य आहे? खरी तर परिस्थिती अशी आहे, कर्तुम आकर्तुम आणि अन्यथा कर्तुम ही ताकद परमेश्वराची आहे. ब्रह्मदेव या प्रजेची उत्पत्ती करतो, विष्णू भगवान या प्रजेचं संरक्षण करतात आणि शंकर भगवान या प्रजेचा ऱ्हास करतो. ज्यावेळेस ब्रह्मदेवाने जन्म दिलेला आहे त्यावेळेस तो जन्म देताना अतिशय सुंदर असे एकामेकाही जोडीदार तयार करूनच जन्म देतो. बरोबर. आणि प्रत्येक माणसाचं कर्म परमेश्वरने आपला देह दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तेथे फुटला फाटा बाधिकेचा. आपल्या देहामध्ये आपण अखाद्य ते खाद्य, अपेय तो पेय, असंग तो संघ अशा प्रकारे जर वर्तन केलं तर आपल्या बुद्धीला ग्लानी येते. आणि आपल्या बुद्धीला जर ग्लानी आली तर समोरच्या माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आपला वेगळा होतो. आणि दृष्टिकोन बदलल्यामुळं माणसाचा अविश्वास संपादन होतो. आणि अविश्वास संपादन झाल्यामुळे या ठिकाणी घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे. अजून तुम्हाला काय सांगायचं गुरुजी? माझे प्रश्न तर ऑलमोस्ट संपले. थोडं राजकारणाबद्दल एक प्रश्न आहे, म्हणजे मिश्किल प्रश्न म्हणता येईल त्याला, की आम्हाला जाणून घ्यायचं आहे की मोदी का राहुल गांधी? आता या ठिकाणी आपण जर विचार केला तर आजपर्यंत 1947ला भारत स्वतंत्र झालेला आपला. अगदी बरोबर. मग स्वतंत्र झाल्यापासून 2 पंचवार्षिक आणि 3री पंचवार्षिक करणार हे मोदीच आहे. मोदी साहेबांनी रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. बरोबर. परवा जे युद्ध चालू झालं होतं या युद्धामध्ये आपल्या भारतीयांना सुद्धा वाटत होतं की जागतिक 3रं महायुद्ध पेटतंय का. बरोबर. याच्यामध्ये मनुष्यहानी तर होणारच आहे, वित्तहानी होणारच आहे,
पण मोदी जे आहेत ते अतिशय बुद्धिवान आहेत, अतिशय तर्कज्ञानी आहेत. आजपर्यंत पंतप्रधानांनी परराष्ट्राबरोबर कधीही सुलक्याचे संबंध साधलेले नव्हते. परंतु आपल्या मोदी साहेबांनी प्रत्येक देशामध्ये स्वतः जाऊन प्रत्येकाशी प्रेम ठेवलेलं आहे, संभाषण ठेवलेलं आहे आणि आपला भारत देश आज सुजलाम आणि सुफलाम बनवलेला आहे. मोदीसारखे पंतप्रधान आजपर्यंत आपल्याला लाभलेले नाहीत आणि इथून पुढे सुद्धा लाभणार नाही. मला आता असा वैयक्तिक एक तुमचा पर्सनल प्रश्न विचारायचा आहे. तुमचं आता तुम्ही व्हेजिटेरियनच असणार ऑफकोर्स, गणेश भक्त म्हटल्यावर तुमचा आवडता खाद्यपदार्थ कुठला? गणपती बाप्पांना आवडतात मोदक. अगदी. मग आम्ही प्रत्येक चतुर्थीला कधी तांदळाचे मोदक उकडीचे करतो, कधी कणकीच्या पिठाचे मोदक उकडीचे करतो. गणपती बाप्पांना दही भाताचा नैवेद्य आम्ही घरी बनवतो. अरे वा. आणि प्रत्येक चतुर्थीला चंद्रोदयानंतर आम्ही नैवेद्य दाखवतो देवाला. आणि तो नैवेद्य आपल्या घरामध्ये जी फॅमिली असेल ही प्रत्येक आनंदाने, आणि आपण गणपती बाप्पांच्या समोर बाप्पांना नैवेद्य दाखवलेला आहे आणि तो प्रसाद बाप्पांनी आपल्याला दिलेला आहे आणि तो प्रसाद आम्ही आनंदाने सेवन करतो. म्हणजे मोदक हे तुमचं आवडतं खाद्यपदार्थ? हो. पुण्यामध्ये इतके वर्ष तुम्ही राहता, पुण्यात असं कुठलं एखादं हॉटेल म्हणा, एखादी टपरी म्हणा, कुठलं स्नॅक्स सेंटर म्हणा, की ज्या ठिकाणी तुम्ही एखादा पदार्थ खाल्लाय आणि त्याची चव तुम्हाला अप्रतिम वाटली, तर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही असं कुठलं खाद्यपदार्थ सजेस्ट कराल की कुठली जागा या ठिकाणी तुम्ही जाऊन अवश्य हे पदार्थ, हा मेनू तुम्ही ट्राय करा? आता परिस्थिती अशी आहे, एक तर 2004 पर्यंत आम्ही खेडेगावी होतो. बरं. पुण्यापासून 220 किलोमीटर अंतरावर माझं खेडेगाव आहे. बरोबर. आणि परिस्थिती अतिशय हलाख्याची असल्यामुळे चटणी भाकरी किंवा घरामध्ये जे आपण पदार्थ बनवू हेच खायचं. अगदी. आणि पुण्यात आल्यापासून सुद्धा अनेक प्रकारचे हॉटेल आहेत. कुठं व्हेज आहे, कुठं नॉन व्हेज आहे, कुठं व्हेज आणि नॉन व्हेज सगळंच आहे. अगदी बरोबर. आणि आपण गणपती बाप्पांचे भक्त आहोत. बरोबर. मग हॉटेलमध्ये कुठलंही अन्न न खाता आपण आपल्या घरीच बनवू आणि ते बनवलेलं सगळ्या फॅमिलीने मिळून आनंदामध्ये खाऊ, हा आमचा मूळ हेतू असतो. बरोबर. शक्यतो आम्ही हॉटेलला बाहेर जातच नाही. कधीतरी गेलं तर ती गोष्ट वेगळी. अच्छा. पण शक्यतो आम्ही घरीच खातो. घरीच खातो आणि व्हेजिटेबल तयार करायचं आणि व्हेजिटेबलच खायचं. आता आपण जो पंचांग पाळणे हा आपला हेतू आहे, हा हेतू म्हणजे पैसेच कमवावेत या उद्देशाने आपण करत नाही. बरं. आपल्याकडे येणारी व्यक्ती आहे ती मनोभावे आलेली आहे, ते लांबून आलेले आहे, त्यांच्या मनामध्ये काय प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं आपण समर्पकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. अगदी बरोबर. एक प्रश्न पाहताना कमीत कमी 1 तास लागतो. अगदी बरोबर. प्रत्येक ग्रहांचा अभ्यास करावा लागतो. कुठल्या स्थानी कुठला ग्रह आहे, वक्री कोण आहे, मार्गी कोण आहे, याच्यामधून प्रॉब्लेम काय आहे, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह जर केला तर त्यांच्या प्रश्नाला समर्पक उत्तर मिळेल याचा आम्ही जास्त प्रयत्न करतो. तर प्रेक्षकांना जर काही प्रश्न असतील, त्यांचे वैयक्तिक काही प्रॉब्लेम्स असतील, तर गुरुजींना तुम्ही अवश्य भेटा. वारजे वसंत कमल विहार या ठिकाणीच ते राहिला आहेत. नंबर आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांना काही तुमची शंका असतील तर अवश्य विचारा. आणि आमचा एपिसोड इथं संपवतो. जय गणेश. जय गणेश. जय गणेश. आजच्या आपल्या एपिसोडचे स्पॉन्सर शतायू आयुर्वेद, जोशी काका, वारजे जाकात नाका या ठिकाणी त्यांचं आयुर्वेदिक औषधांचं दुकान आहे. तुम्हाला आयुर्वेदिक औषधासंबंधात कुठलंही औषध लागलं तर त्या ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्या. तिथं तुम्हाला नक्कीच ते औषध मिळेल. धन्यवाद.